नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पेट्रोल आणि डिझेल हे लोकसभा निवडणुकांच्या आसपास ज्या पद्धतीने वरखाली व्हायचं, विधानसभा निवडणुकांच्या आसपास ज्या पद्धतीने वरखाली व्हायचं, त्याच पद्धतीने हे नुकत्याच आटपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या नंतरही आपले रंग बदलेल अशा प्रकारचं भाकीत अनेक राजकीय पंडित व्यक्त करत होते. इतकंच कमी की काय तर काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून 10 मार्चच्या नंतर पेट्रोल आणि डिझेल महागेल अशी भविष्यवाणी सुद्धा वर्तवलेली होती. काही जणांनी तर 7 मार्चला जेव्हा शेवटच्या टप्प्यातलं मतदान आटोपेल त्याच्यानंतर पेट्रोल आणि डिझेल आपापल्या गाड्यांमध्ये भरून ठेवा, कारण भविष्यात वाढणाऱ्या किमती आपल्या आवाक्या बाहेर जातील असे सल्ले सुद्धा दिले होते. आणि या सगळ्याला भुलून अनेकांनी आपल्या पेट्रोल टाक्या सुद्धा भरून घेतल्या. पण झालं उलटच. नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ अद्याप तरी घोषित झालेली नाही. निवडणुका होऊन आठवडा होत आलेला आहे, पण पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. हे पेट्रोल आणि डिझेलचे दर केवळ आणि केवळ या आठवड्याभरापुरते स्थिर आहेत अशातला भाग नाही, तर गेले 4 महिन्यांपासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये फेरफार झालेले नाहीत. हे सगळं होत असताना लोकांना प्रश्न पडलाय की असं अचानक कसं घडलं. आणि म्हणूनच काल परवा पेट्रोल डिझेल महागणार तर का महागणार इथपासून सुरू झालेलं आंदोलन आता पेट्रोल आणि डिझेल का महागत नाहीये इथपर्यंत पोहोचतं की काय असा सवाल उपस्थित होतोय. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेल महागणार अशी भविष्यवाणी केली होती. आता त्यांना तोंडावर पडण्याची वेळ आली आहे का? पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय स्तरावरून काय धोरण आखलं जात आहे? हे इतकं सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं होतंय, तर मग त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कोण खेळाडू आहेत? भारतानं रशियाच्याकडून नुकताच मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल अर्थात कच्च्या तेलाच्या खरेदीचा करार केलाय. या कराराच्या माध्यमातून भारतात येणारं तेल हे भारतातल्या इंधनाची गरज कितपत भागवू शकणार आहे आणि ते स्वस्त दरातलं तेल असल्यानं ते अर्थातच भारतातल्या इंधनाचे दर नियंत्रित करायला, काबूत ठेवायला मदत करणार आहे का? या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा. शीर्षक तेच जे सर्वसामान्यांच्या मनात आहे, पेट्रोल आणि डिझेल का महागलं नाहीये? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत इंधन वितरक अली दारूवाला आहेत. आपल्या सोबत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रमुख बल मलकीत सिंग आहेत आणि काँग्रेस प्रवक्ता आपल्या सोबत आहेत गोपाळराव तिवारी. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. या संपूर्ण चर्चेची सुरुवात मला अधिक माहिती स्वरूपात करायची असल्यानं आत्ताच्या घडीला मला पटकन आधी आपल्या सोबत असलेले अली दारूवाला इंधन वितरक यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. दारूवालाजी, ज्या पद्धतीनं आपण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर बारीक लक्ष ठेवून आहोत, गेल्या जवळपास 4 महिन्यांचा कालावधी आणि निवडणुका झाल्यानंतरचा सुद्धा आठवड्याभराचा कालावधी पाहता पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये फेरफार झालेला दिसत नाहीये. अशी काय कारण आहेत की हे दर नियंत्रणात राहिले? मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल अर्थात कच्च्या तेलाची किंमत वाढली होती, तरीही भारतामध्ये मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित कसे ठेवले? नमस्कार. सर्वात अगोदर आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की 10 मार्चला 12 रुपये आणि 15 रुपयांनी पेट्रोल डिझेल वाढणार हे जे बातमी चालली होती, हे मी जय महाराष्ट्रावरती स्पष्ट करून हे सांगितलं होतं का असं काही होणार नाही, पेट्रोल आणि डिझेल याचे रेट वाढणार नाही. पण या सांगण्यामागचा माझ्याकडे काही चेक अँड बॅलन्सेस आणि माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन होती जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे घडामोडी होत होती त्याच्या अनुषंगाने, त्याच्या स्वरूपाने मी हे स्टेटमेंट आपल्याला
केलं होतं जय महाराष्ट्राच्या माध्यमातून. बिलकुल जी. सर आपण आपण अलीजी त्यावेळेला जे विधान केलं होतं ते खरं ठरलेलं आहे. या निमित्तानं पुढचा प्रश्न आपल्यासाठी अलीजी असा आहे की आजही दर नियंत्रणात ठेवण्यामागचं काय गणित आहे, आर्थिक गणित स्पष्टपणे सांगा. आणि आत्ताच्या घडीला आपण आपले हेच दर आणखी किती दिवस नियंत्रणात ठेवणार आहोत? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वर खाली होऊ लागलेल्या आहेत का? त्याचा परिणाम भारतावर होऊ नये म्हणून सरकार काय करत आहे? प्रसादजी, एक गोष्टी आपल्याला याचं जे म्हणतात ना, आपल्याला गुड न्यूज म्हणून आपण हे सांगू शकतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रति बॅरल क्रूडचा रेट $130 पार केलेला होता. आणि काल जे तुम्ही इंटरनॅशनल मार्केट बघितलं तर ते $130 वरनं ते कमीत कमी 100च्या खालीही गेलेला होता प्रति बॅरल डॉलर्सचा रेट. तर $30 हे रेट इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा घटलेला आहे. हे एक पॉइंट आहे, हे मेजर पॉइंट आहे की आपल्याला आता क्रूड स्वस्तात भेटत आहे, त्यामुळे हा रेट पुढे गेलेला नाही. आपण महत्वाची एक माहिती दिलीत की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये $130 प्रति बॅरल इतका चढलेला दर हा गेल्या काही दिवसांमध्ये $100 पेक्षाही कमी झालेला आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल कच्चं तेल स्वस्त झालेलं आहे. बलमलकीत सिंग आपल्या सोबत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या सगळ्या घडामोडींचा त्यांच्या व्यवसायाशी थेट संबंध आहे. अखिल भारतीय मोटार काँग्रेसचे ते प्रमुख आहेत. बलमलकीत सिंग जी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय? पोहोचतोय जी. तुम्हाला थेट प्रश्न असा आहे की गेल्या 4-1 महिन्यांच्या पासून ज्या पद्धतीने दरांमध्ये नियंत्रण राखलं गेलं याचा आपल्या व्यवसायाला फायदा झाला का? आणि तुम्हाला पण ही भीती सतावत होती का की निवडणुका आटपल्याच्या नंतर पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढू शकतात आणि त्यानं तुमच्या व्यवसायाचं गणित बिघडू शकतं? बलमलकीत सिंग जी. जी, सबसे पहले तो मैं जय महाराष्ट्र का धन्यवाद करूंगा, जिसमें एक अहम मुद्दा जो फ्यूल हाइक है, जो कि रोड ट्रांसपोर्ट सेक्टर की तरफ से मुझे इस डिबेट में बुलाया है। आपका जो पहला प्रश्न था कि पिछले समय आपने देखा था कि काफी कीमतें बढ़ गई थी और काफी हमारी इंडस्ट्री प्रभावित हुई थी, आम जनता प्रभावित हुई थी महंगाई से, और लगातार हम मांग कर रहे थे क्या जो तेल की कीमतें हैं इनमें गिरावट आनी चाहिए। और केंद्र सरकार ने अपनी एक्साइज ड्यूटीज कम की और काफी राज्यों ने अपने स्टेट के वैट टैक्सेस कम किए, और उससे जो हमारा व्यवसाय था जो पटरी से उतर चुका था वो धीरे धीरे पटरी पे आने लगा, और उससे हमारे उद्योग को राहत मिली, जनता को राहत मिली। और इसी तरह हमने आपके माध्यम जय महाराष्ट्र के माध्यम से ही दूसरे राज्यों को भी अपील की थी कि आप भी अपने जो वैट टैक्सेस है इसमें कटौती करिए और जनता को राहत दीजिए। और महाराष्ट्र की सरकार से भी हमारी उम्मीदें थी जी। आज बजट महाराष्ट्र का आया है, इस उद्योग को काफी उम्मीद थी या कहीं ना कहीं वैट कम करके फ्यूल की कीमतें कम होंगी, जनता को राहत मिलेगी। और जो हमारे नेबरिंग स्टेट हैं जैसे कि गुजरात, कर्नाटका, आंध्रा, मध्य प्रदेश, जिस तरह की वहां पर डीजल की कीमतें हैं उसकी बराबरी पर लाएंगे, लेकिन ये नहीं हुआ, इससे हमें काफी डिसअपॉइंटमेंट है। मलकीत सिंह जी, इसी मुद्दे पर मेरा अगला सवाल आप ही से है, आप ही से जवाब चाहूंगा। तुम्ही आता असं म्हणालात की महाराष्ट्रानं आपल्या आसपासच्या राज्यांच्या तुलनेमध्ये समतोल स्वरूपाचा इंधनाचा दर राखला गेला पाहिजे। मला पटकन एकदा आपण याबाबत अधिक मार्गदर्शन करावं आणि त्यानिमित्तानं जनतेसमोर सुद्धा याच स्वरूपातलं स्पष्टता आलेली पाहिजे की कर्नाटकात काय दर आहेत, मध्य प्रदेशमध्ये काय आहेत आणि आणखीन गुजरातमध्ये काय दर आहेत। आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या सीमा या 3 प्रमुख प्रांताशी जोडले गेलेले आहेत। कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, इथे आपल्यापेक्षा किती तफावत है हेही सांगा। देखिए, जो महाराष्ट्र की जो तेल की कीमतें हैं और नेबरिंग स्टेट की कीमतें लगभग 12 रुपए का करीब फर्क है। इसमें जहां पर हमारी गाड़ियों ने जो नेशनल परमिट गाड़ियों हैं जहां पर उन्होंने तेल लेना महाराष्ट्र से बंद किया है, वहां पर आप देखेंगे अगर आंकड़े निकालेंगे
आपके पास आंकड़े होंगे, जो सेल है महाराष्ट्र की काफी गिरी होगी और रेवेन्यू लॉस भी महाराष्ट्र को काफी आ रहा होगा। इसमें महाराष्ट्र सरकार को एक अध्ययन करना चाहिए और इसका कोई उपाय निकालना चाहिए कि हम अपने नेबरिंग स्टेट से कैसे compete कर सकते हैं, क्योंकि जो में सीमा राज्य के जो पंप हैं वहां पर हमें नुकसान ना हो। जो नेशनल परमिट की गाड़ियां जो एमपी मध्य प्रदेश से गुजरात जाती हैं, महाराष्ट्र के होकर जाती हैं, वो महाराष्ट्र से तेल लें जी। और ये बहुत जरूरी है फॉर द महाराष्ट्र रोड ट्रांसपोर्ट इंडस्ट्री के लिए भी, बिलकुल. क्योंकि हम पटकन आपल्याला दूसऱ्या राज्यों आपल्याला के- पुढच्याही मुद्द्यावर जायचं आहे. आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे दर इतर राज्यांच्या तुलनेत चढेच राहिलेले आहेत, केंद्रानं मात्र त्यांच्याकडून पेट्रोल डिझेल नुसतं स्वस्त केलंच नाही तर ते दर युद्धाच्या काळात आणि निवडणुकीच्या नंतरही स्थिर राखले. आता महत्वाचा मुद्दा यातला राजकारणाचा आहे आणि त्या निमित्तानं गोपाळराव तिवारी आपल्याला बोलतं करतो. कशाच्या आधारावर राहुल गांधी असं म्हणत होते की निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील, केंद्र सरकार तशा प्रकारची पावलं टाकू शकतं? हा प्रश्न याच्यासाठी थेट गरजेचा आहे, कारण तुम्ही एक अत्यंत जबाबदार आणि तितक्याच जुन्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहात. तुमचा नेता जे तुमच्या पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणूनही परिचित आहेत, त्यांनी अशा प्रकारची भविष्यवाणी करून जनतेची दिशाभूल केली आणि नुसती दिशाभूल नाही केली तर एक प्रकारे घबराट सुद्धा निर्माण केली, नाही का? प्रसादजी, आपल्याला पार्श्वभूमी फक्त स्मरण देऊ इच्छितो. 2014ला जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगचं सरकार पाय उतार झालं आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आलं, त्यावेळेला 2013-14 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा दर 130 ते 140 डॉलर पर्यंत गेलेले होते. तेव्हा देखील भारतात पेट्रोल 60-65 रुपयांनी हे सरकार देत होतं. त्यावेळेला पेट्रोलची एक्साइज ड्युटी फक्त 9 रुपये 48 पैसे होती, जी ते नंतर 33-34 रुपयापर्यंत गेली. 316% वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे डिझेलवर एक्साइज ड्युटी 2014 मध्ये 3 रुपये 80 पैसे होती, ती एक्साइज ड्युटी 800 पट वाढून 32 रुपये झालेली आहे. संपूर्ण याच्यात जर बघितलं आपण तर आज 30 रुपये डॉलर पर्यंत डिझेल क्रूड ऑइलचे कच्चे दर गेले होते. त्यावेळेला अनेक जण म्हटले होते की मोदी आल्यापासून क्रूड ऑइलचे दर खाली जातात. तेव्हा मोदी साहेब म्हटले होते की माझ्या नशिबाने क्रूड ऑइलचे दर खाली जात असतील तर चांगले आम्हाला आनंद होता, परंतु त्या नफ्याचा जनतेला फायदा करून द्यायला पाहिजे होता, परंतु ते झालं नाही. किंबहुना कोरोना काळानंतर अनेकदा वारंवार दर वाढवून ह्या कंपन्यांनी या आतापर्यंत साधारण 100 तर कधीच पार केली आणि 110-15 रुपयापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर गेलेले. या सगळ्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यावेळेला ऑइल कंपन्यांना आता आपण अधिकार दिले दर ठरवायचे. ऑइल कंपन्यांचा जर नफा बघितला तर त्यावेळेला 1200-1300 कोटी होता, जो 2021च्या बॅलन्स शीट मध्ये 21,000 कोटी झालाय, 1700 पट वाढ झाली आहे. भारत पेट्रोलियमचा 2683 होता, तो साधारण 19,000 कोटी झालाय आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे दर हा 300 पट वाढलेले. मला दाखवायचं हे नफे जे झालेले हे ऑइल कंपन्यांचे झालेत, हे आकडे बोलतात, मी बोलत नाही. गोपाळराव, मुद्दा काय होता? मुद्दा हा होता, राहुल गांधींनी कशाच्या भरोशावर सांगितलं होतं की दर वाढणार आहेत? त्याच्यावर पटकन बोलाल. भविष्यवाणी कशाच्या आधारावर केली होती? आणि आता दर इतके दिवस झाले तरी वाढलेले नाहीयेत, त्यामुळे लोकांमधली घबराट निर्माण होण्याच्या साठीची जबाबदारी पण मग घेणार आहेत का राहुल गांधी? मी तुम्हाला म्हणतो, यांनी एवढा प्रचंड नफा कमवलाय की अजून अनेक दिवस वर्ष हे कमीत कमी दरात हे देऊ शकतील. गव्हर्नमेंटने ऑइल कंपन्यांनी तर कमवला 24 लाख कोटी एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने जमा केलेले, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होऊ पाहतात, पण प्रत्येक बजेटमध्ये ह्या विषयीचं कुठलंही स्पष्टीकरण नाहीये. एवढा मोठा प्रचंड प्रमाणात 24 लाख कोटी पैसा जर एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून भाजपच्या मोदी सरकारने कमवलेला असेल, ऑइल कंपन्यांनी क्रूडचे ऑइल कच्चे दर कमी असताना देखील हे कमवलेलं असेल, तर मग ह्याचा तुम्ही लाभ जनतेला देणार का नाही? आणि ज्या पद्धतीने स्पीड अप जनतेला स्वस्त दरातलं इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी समजू शकतो, पण मग
इंधनाचे दर वाढणार याची भविष्यवाणी कोणत्या आधारावर झाली याचं काही समाधानकारक उत्तर आतापर्यंत सापडलं नाही. दरम्यान गोपाळराव, आपण जो तर्क देताय त्याचा प्रतिवाद अली दारूवाला यांना करायचा आहे. एकदा तो ऐकून घेऊ पटकन, चर्चेला आपल्याला पुढे न्यायचं आहे. अली दारूवाला, आपण बोलणार आहात. प्रसादजी, मी यांनी जे माहिती दिली, एक पेट्रोल डीलर असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला क्लिअर करू इच्छितो. हे जे बोलले का 130 आणि $150 जेव्हा असतं तेव्हा त्यांनी हे पेट्रोल आपल्याला 60 आणि 70 रुपयांनी दिले. हे जे त्यांनी दिले हे त्यांनी त्यांचे पदरचे नाही दिले सर. यांनी ऑइल बॉन्ड्स विकले. ते ऑइल बॉन्ड्स विकून बँकेने ऑइल कंपनीला फ्युचर ट्रेडसाठी कर्ज देण्याचा बंद केला. ते जे कर्ज ऑइल कंपनीला झालं होतं हे आपण 2024 पर्यंत हे कर्ज आपण परत फेडणार आहे. प्रत्येक वर्षी 10,000 कोटी रुपये प्रत्येक ऑइल कंपनी हा कर्ज परतफेड करत आहे. ते एक गोष्ट आहे. हे गोपालजींनी सांगितलं नाही. यांनी जे डिस्काउंट दिलं ते त्यांनी बदल डिस्काउंट नाही दिला. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, हे जे त्यांनी भविष्यवाणी केली होती 12 रुपये वाढणार, याचं त्यांच्याकडे कुठलाही तर्क नाही. पण दुसरा गुड न्यूज मी हे आपल्या माध्यमातून लोकांना हे करू इच्छितो का रशियाने जे आपल्याला 30% डिस्काउंट दिले आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते $130 पासून $100 वरती जे रेट आला, यामुळे आपले हे रेट वाढले नाही. पॉईंट नंबर 2 व्हेरी इम्पॉर्टंट, इराणवरती जे एम्बार्गो होता, युएन नेशन्सनी जे इराण मधून पेट्रोल डिझेल घेण्यावरती जे आपल्यावरती निर्बंध टाकले होते तेही आज उठवण्यात आलेले आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि या निमित्तानं या चर्चेत एक अत्यंत महत्वाची आंतरराष्ट्रीय बातमी पण आली आहे. ती अली दारूवालांनी दिली. मी त्यावरही त्यांना अधिक बोलतं करणार आहे. गोपाळराव, आपल्याला त्यानंतर संधी देतो. पटकन आत्ताच्या घडीला जी एक ताजी घडामोड इथे सांगितली जाते अली दारूवाला, त्यांच्या निमित्तानं माझा प्रश्न त्यांच्यासाठी असा आहे की इराण कडून इंधन खरेदी ही तशीही भारताला कायम हवी होती, कारण आपण ती रुपयामध्ये करत होतो. रुपयाच्या माध्यमातून आपण रशियाशी सुद्धा इंधन खरेदीचे करार केले. आत्ताच्या घडीला अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध इंधन खरेदीचे कमी कसे का केले, कधी केले, त्याचा भारताला काय फायदा? अलीदी, इराण मधून जे आपल्याला पेट्रोलियम प्रोडक्ट्स गॅसेस जे येत होते ते मध्यकाळी 1 वर्षासाठी हे UN सँक्शन्स लावण्यात आलेले होते. त्यामुळे आपल्याला तिथनं खरेदी करायचा मार्ग बंद झाला होता. तरी खाडी देशातनं उच्च रेट मध्ये आपण माल इथं इंडियामध्ये आणून हे आपण 100 रुपयाच्या आत बाहेर पेट्रोल आणि 90 रुपयाच्या आत बाहेर आपण डिझेल विकत होतो साहेब. आता आपल्याला हे जे डिस्काउंट भेटलेलं आहे, हे जे गेल्या 8-9 महिन्यामध्ये जे ऑइल कंपनी, सरकारी कंपनीजनी जे रेट वाढवले नाही, त्यामुळे त्यांचे जे प्रॉफिट्स हे घटले आहे, डिप झालेले आहे, ते प्रॉफिट्स पुढच्या काळामध्ये आपल्याला काढून भेटू शकतो. हे पॉइंट आहे. पण आत्ताच्या घडीला इराणवरचे निर्बंध कमी करून काय संकेत दिला गेलेला आहे अली दारूवाला? इराणवरती जे त्यांनी जे एम्बार्गो टाकला होता आणि जे त्यांनी काढलं, हे जे युएनचं जे दुगलेपणा आहे हे समोर येतोय. त्यांना रशियामधून आता माल भेटायचं बंद झालंय. त्यांना आता माल हवंय, पेट्रोल, डिझेल, ऑइल कुठल्याही परिस्थितीत त्यांना हवंय. आता या क्षणी ते इराणलाही माफ करून त्यांच्याकडनं ते गॅस आणि पेट्रोल डिझेल घेण्यासाठी तयार आहे. यामुळे जे त्यांचं जे डबल स्टँडर्ड आहे ते आपल्या समोर येतो आणि आपले जे मोदी नॉमिक्स जे म्हणतात ना, ते आपली जे फॉरेन पॉलिसी आहे, जे आपण नेटोच्या विरोधात जाऊन जे रशियाला आपण साथ दिलं, त्याचा आज आपल्याला रिवॉर्ड म्हणजे आपल्याला ते इमानदारीची बक्षीस आपल्याला भेटलेली, हे कधी आपण सांगितलं ते चुकीचं ठरणार नाही. ठीक आहे अली दारूवाला, आपलं उत्तर पोहोचलं. गोपाळ तिवारींना याचा प्रतिवाद करायचा आहे. मात्र गोपाळ तिवारी, आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल, आताच्या घडीला आपल्याला इराणमधूनही आता इंधनाच्या साठी कच्चं तेल मिळणार आहे, रशियामधूनही ते मिळणार आहे. रशियाच्या तेलाच्या वाहतुकीच्या संदर्भात अनेकांना प्रश्न आहेत, त्याची चर्चा करूच. पण तुमच्या भविष्यवाणीचं उत्तर काही अजून सापडत नाही. आणि आता जे नवे इंधनाचे करार होऊ घातलेले आहेत त्या संदर्भानं आपला आक्षेप आहे की आपल्याला नवीन कुठला मुद्दा मांडायचा आहे? दारूवाला हे पेट्रोल प्रवर्तकांचे आहेत का भाजपचे प्रवक्ते मला समजत नाही, पण त्यांनी माहिती घेऊन बोलायचं होतं. 2.5-3 लाख कोटी कर्ज रोखे त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. गव्हर्नमेंटने याची श्वेतपत्रिका काढायला पाहिजे होती. आणि हे कर्ज रोखे अटलजी बिहारी वाजपेयींच्या काळात 2002 मध्ये चालू झालेले आहेत. तुमच्या माहितीसाठी आता 2.5-3 लाख कोटी कुठे, 24 लाख कोटी एक्साईज मध्ये कमवलेले गव्हर्नमेंटने पैसे कुठे? या व्यतिरिक्त कंपन्यांनी कमवलेला नफा तर हा संपूर्ण वेगळा. आता असं म्हणतात की त्यावेळेला आपण इराणकडनं 50% तेल घेत होतो, क्रूड ऑइल घेत होतो, 50%
आपण चलनात आपण पैसे देत होतो, इंडियन रुपी मध्ये देत होतो. अमेरिकेची ट्रम्पशी मैत्री करून अमेरिकेच्या दबावात येऊन आपण इराककडे तेल घेणं बंद केलं. मनमोहन सिंगच्या काळामध्ये पाईपलाईनची बोलणी सुरू झाली होती, त्याचा चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली होती, पण ती डेव्हलपमेंट देखील नंतर मोदी सरकारच्या काळात पूर्णपणे थंड पडली. आता एव्हाना रशियामधनं पाईपलाईननी पेट्रोल आपल्याला येणं सुरू झालं असतं, परंतु ह्या सरकारने त्याविषयी काही बोलणी केली नाही, पुढे काही अली दारूवाला याचं सत्यकथन काय आहे? अली दारूवाला या सगळ्या आरोपांचं सत्यकथन काय आहे? आणि आपल्याला मूळ मुद्दा विसरायचा नाहीये. निवडणुकीच्या नंतर पेट्रोल महागणार असं सांगितलं जात असताना ते 4 महिने सोडा, 4 महिन्याच्या पलीकडच्या काळातही महागलेलं नाही आणि येत्या काळात सुद्धा महागणार नाहीये. येत्या काळामध्ये पेट्रोल डिझेल रेट हे स्थिर होणार आहे. जे गोपालजींनी जे गोष्ट सांगितली, मी यांना 2च प्रश्न विचारतो आपल्या परवानगीने. एक तर जे सरकार ज्यांनी 2014 मध्ये काँग्रेस जेव्हा सरकार सत्तेतून गेलं, त्यांनी पेट्रोलियम ऑइल कंपनीला 2 लाख करोड हे डेफिशिट कर्जबाजारी करून यांनी ऑइल कंपनीला सोडलं होतं. पॉइंट नंबर 1 हे आपल्या माध्यमातून आपण चेक करू शकतात. दिस इज ऑन रेकॉर्ड आणि मी हे खूप जिम्मेदारीने सांगतो. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, हे जे डेट्स होते, डेट्स हे आता जाऊन येणाऱ्या 2024 मध्ये हे डेट्स आता आपले फिटणार आहे, हे मी क्लिअर करतो सर. आणि सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट जे खूप आपल्याला लोकांना आपल्याला हे पोचावं लागेल, का जेवढे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहे, हे फ्लॅगशिप प्रोग्राम्स गेल्या 2.5 वर्ष जे कोविडमुळे जे मार्केट ठप्प पडलं होतं, त्या पेट्रोल डिझेलच्या इन्कम मधून आलेल्या पैशातून आपले वॅक्सिनेशन प्रोग्राम्स, रोड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आणि जे काही आपण जे चालवलं, जीएसटीचं टोटल इन्कम बंद होतं, पेट्रोल मधून हे सगळे चालवलेले फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहे. याला आपण गोपालजी नाकारता येत नाही. ठीक आहे, मला पटकन बल मलकीत सिंग यांनाही आता बोलतं करायचं आहे. बल मलकीत सिंग, आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या विविध इंधन विषयक बातम्यांच्या बाबतीत चर्चा केली, त्याचा भारतात काय कसा परिणाम होतो हेही पाहिलं, पण इथे चर्चेमध्ये आपल्या सोबत गोपाळराव तिवारी आहेत आणि त्यांची केंद्रीय पातळीवरच्याच इंधनाच्या रचनेबाबतची चर्चा अधिक दिसतेय. महाराष्ट्रात त्यांच्याकडून अर्थात काँग्रेस समर्थित विद्यमान सरकारच्या कडून पेट्रोल डिझेल स्वस्त करता आलं असतं, ते होत नाहीये. याची आठवण यांना परत एकदा देण्याची गरज आहे का बल मलकीत सिंग जी? जी बिल्कुल, हमने सरकार के जहां पर पत्र लिखकर भी अपील की थी, जब भी केंद्र सरकार ने दरें कम की थी और जो पड़ोसी राज्यों ने दरें कम की थी तेल में, उस टाइम भी हमने यह मुद्दा महाराष्ट्र के सीएम को, डिप्टी सीएम को और जो हमारे फाइनेंस यहाँ पर मंत्री हैं सबको पत्र लिखकर एक अपील की थी कि आप भी यहाँ पर जिस तरह पड़ोसी राज्यों ने राहत दी है, आप भी जनता को राहत दें, इस उद्योग को राहत दें, क्योंकि हम compete नहीं कर पा रहे हैं और इससे बहुत बड़ा, जैसे मैंने कि पहले भी कहा है कि बहुत बड़ा रेवेन्यू लॉस महाराष्ट्र सरकार को होगा, लेकिन उसके ऊपर कोई गौर नहीं हुआ. अभी बजट था, उसमें हमें उम्मीदें थी कि कोई ना कोई टैक्सेस, लोकल टैक्सेस कम कर जनता को राहत मिलेगी. उससे काफी, मैंने पहले भी कहा कि डिसअपॉइंटमेंट है जी. और हमारी अपील केंद्र से, राज्यों से यही रहेगी कि जो डीजल की कीमतें हैं उनको नियंत्रण, कंट्रोल में रखा जाए, क्योंकि इसके कास्केडिंग इफेक्ट है. 65% ऑफ आवर ऑपरेशनल कॉस्ट गो इन अ वे ऑफ द डीजल. ये ऊपर से लेकर नीचे तक अगर डीजल की कीमतें बढ़ती हैं तो सारे प्रभावित होते हैं. अगर 65% हमारा ऑपरेशनल कॉस्ट है, हमारी लागत बढ़ेगी, आज हम उसको कहीं ना कहीं, हमें जिसके लिए हम काम करते हैं उसको पास ऑन करना पड़ेगा और वो अपने एंड यूजर यानी कंज्यूमर को इसका इफेक्ट आएगा, यानी इसका असर महंगाई पर पड़ेगा. और आप देख रहे हैं कि आज भी अगर 4 महीने तक फ्यूल की कीमतें नहीं बढ़ी हैं तो जो इन्फ्लेशन है, महंगाई है, उचले स्तर पर है, 6.1% पे चल रही है, जो कि रिटेल इन्फ्लेशन है जी. और धीरे धीरे जहां पर गाड़ी हमारी पटरी पर आ रही थी, हमारा चक्का चलता है तो अर्थव्यवस्था चलती है, हमारा चक्का दौड़ता है तो देश की अर्थव्यवस्था तेजी से दौड़ती है. और जहां पर चक्का पटरी पर आ रहा था, धीरे धीरे चलने लगा था, ठीक, और चल रहा है, अर्थव्यवस्था भी धीरे धीरे बढ़ रही है. अगर इस समय में सरकार कोई वैसा निर्णय लेगी जिसमें कि तेल की कीमतों में बढ़ोतरी होगी तो इसका नुकसान हमारे उद्योग को काफी होगा,
एक पटकन प्रश्न अर्थव्यवस्था या पर निमित्तानं पुढचा गोपाळ तिवारी यांच्यासाठी आहे. गोपाळ तिवारी, आपण बलमलकीत सिंग यांची मागणी वारंवार ऐकलेली असेलच. आता पण चर्चेत तेच आठवण करून देत आहेत की जर समजा केंद्राला 4 महिने झाले इंधनाचे दर नियंत्रित करता येत आहेत, तर तशाच प्रकारची अपेक्षा राज्याकडून केल्यास काय चुकतंय? सर नाही, अगदी बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर दारूवाल्यांच्या आरोपाचं खंडन करतो. ते मला आता स्वतः म्हणले की जेव्हा 14 साली मनमोहन सिंग गेले तेव्हा ह्या कंपन्यांवर 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं. मला एक सांगा, $125-30 जर खरेदी करून देशात 60, 70, 65च्या वर जर तेल आणि पेट्रोल डिझेल विकून देत नव्हतं तर सरकार तो फायदा जनतेला थेट देत होतो. अर्थात त्याच्यामुळे त्यांच्या ऐवजी त्यांना कर्ज रोखे दिलेले आणि ठीक आहे. आता हे नाही म्हणजे हा गोपाळराव, फायदा थेट जी लोकांना गोपाळराव चर्चा पुढे सरकली ना आता. गोपाळराव, चर्चा पुढे सरकली. बलमलकीत सिंग वारंवार काही गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्या बाबतीत आपलं उत्तर येत नाहीये. आपलं जसं उत्तर राहुल गांधींच्या ट्विट बद्दलही समाधानकारक आलं नाही. आता राज्यात इंधन स्वस्त का होत नाही? केंद्रानं इंधन स्वस्त केलं तर केलं, 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ त्याचे दर सुद्धा नियंत्रित ठेवले. राज्यात का स्वस्त होत नाही याचं उत्तर वाहतूकदारांना हवंय. सांगतो. कारण केंद्राने आता 19-20 ला एक्साईज कमी करून सेस केला. सेस मध्ये राज्यांना वाटा मिळत नाही. फक्त ती हुशारी केली केंद्र सरकारने, सीतारामननी. त्यामुळे आणि जो उत्पन्न होता तो सोडला ना, म्हणजे राज्यांनी उत्पन्न सोडलं तर तो अर्थातच केंद्राकडनं ते हायजॅक केलं गेलं, सेस लावला गेला. त्यामुळे म्हणजे एकीकडनं राज्याला तिकडनं पण उत्पन्न कमी करायचं आणि आता याच्या सीएनजीचे सुमारे 5.5 ते 5.5% रेट कमी केले परवाच्या अजितदादांनी बजेटमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हा जो नफावला केंद्र सरकारने जो कमवलाय त्याचं काय करायचं? 24 लाख कोटीचं ते पैसे कमवले. एक्साइज ड्युटी 300 पट वाढवलेली आहे, डिझेल 800 पट गोपाळराव, हे 24 लाख कोटी काही मोदी घरी घेऊन जाणार नाहीयेत. ते विविध प्रकारच्या जनतेच्या प्रकल्पांसाठीच खर्च होत आहेत. हो, परंतु ते मोदी घरी नाही घेऊन जाणार, परंतु ते जनतेला कधी मिळणार? कधी मिळणार? अली दारूवाला, आपण इंधन वितरक आहात. आपल्याकडून जे काही पैसे येतात, घेतले जातात, जनतेकडून जे काही पैसे घेतले जातात ते परत जनतेपर्यंत जात आहेत का? 30 सेकंदात पटकन सांगा. इतरही काही मुद्दे उपस्थित करायचे. प्रसादजी, आपल्या माध्यमातून जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी गोपालजींना एक प्रश्न विचारू इच्छितो सर. जनता जनार्दन एक गोष्ट ऐकण्यास खूप इच्छुक आहे सर. 13 रुपये सीएनजी वरती वॅट होता. माननीय अजितदादांनी परवा अनाऊन्स केलं 13 रुपये मधून 10 रुपये सूट हा सीएनजी वरती वॅट कमी करण्यात आला. सर, मी आपल्या माध्यमातून हे आपल्याला कळू इच्छितो का 1 रुपये कमी झालेला नाही. आज 5 दिवस झाले. सर प्लीज, आपण सीएनजी रेट कधी कमी करणार हे प्लीज गोपालजी, आपण सत्यात आहे महाराष्ट्रामध्ये, हे आपण आपल्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगू शकतात का प्लीज? नाही, कदाचित ते जीआर येण्याची वाट पाहत असतील. जीआर आला की सीएनजी स्वस्त होईल अशा प्रकारची अपेक्षा असेल. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कबूल केले, जाहीर केले तर ते होणारच आहे 100%. त्याच्यात काय दुमत नाही. जेव्हा वाढतात तर तुम्ही मध्यरात्री 12 वाजता तुम्ही लागू करतात. जेव्हा कमी झाले तर त्याचे जीआर येणार 5 दिवसानंतर येणार. सर, हे कुठला न्याय आहे साहेब? रेट वाढलं तर रात्री 12 वाजता तुम्ही लागू करतात साहेब. म्हणजे तुम्हाला घ्यायचं तेव्हा आजच घेणार आणि द्यायचं जेव्हा 10 दिवसानंतर देणार. हे कुठला तुमचा न्याय आहे सर? ठीक आहे, या निमित्ताने एक आणखीन मुद्दा चर्चेला थोडंसं पुढे नेऊयात. आपल्याला राज्यातल्या इंधनाच्या दराच्या संदर्भातली चर्चा आहे, त्याचबरोबर ती चिंता पण आहे. पण दुसऱ्या पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या 2 महत्वाच्या घटना झाल्या त्याकडेही आपलं लक्ष वेधतो. चर्चेत त्याचे पटकन इनपुट आपण अली दारूवालांकडून घेणार आहोत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. अली दारूवाला, रशिया कसा काय रुपयामध्ये आपल्या बरोबर व्यवहार करायला लागला आणि दुसऱ्या बाजूला रशियाच्या माध्यमातून येणारा कच्च्या तेलाचा माल हा भारतात सहजगत्या येणार कसा? कुठल्या मार्गाने येणार? करेक्ट. प्रसादजी, आपल्याला माहित असेल हे वॉर लाईक सिच्युएशन जे ऑल वर्ल्ड मध्ये झालेलं आहे, याचा फायदा जसे सगळे नफेखोर घेतात तसं इन्शुरन्स कंपनीनी आपला इन्शुरन्स प्रीमियम जे पेट्रोल टँकर्स जे येतात त्याच्यावरती त्यांनी डबल नाही ट्रिपल केलं होतं. त्या कारणामुळे रेट्स एवढे स्काय रॉकेटिंग झाले होते. त्याला तोडगा म्हणून माननीय पुतिन साहेबांनी हे क्लिअर केलं भारताला का तुम्हाला जे खाडी मार्गाने जे तुम्हाला तेल तुमच्या देशाच्या दारापर्यंत येतील त्याचा इन्शुरन्सचा प्रीमियम हे रशिया भरणार. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आपल्याला पैसे त्यांना तेव्हाच द्यायचे जेव्हा तेलचा जहाज आपल्या दारात येऊन जेव्हा उभं राहील तेव्हा आपल्याला त्यांना पैसे द्यायचे.
तर आज आपल्याला आपली जी बाईंग पॉवर आहे आपल्या देशाची, आपले जे कॅश जे म्हणतात ना 24 लाख कोटी कुठे गेले, हे आपल्या बाईंग पॉवरमुळे आपण हे बार्गेनिंग जसं आपण म्हणतो ना, आपण पैसे हातात घेऊन उभं आहे, त्यामुळे आपल्याला हे फायदा मिळू शकला, कारण आपण रशियाला अपफ्रंट पैसे देऊ शकतात. हे गुजराती माणसामुळे शक्य झालं का? सर हे जनता जनार्दन सांगतील, पण याचा फायदा तुम्हाला आणि आम्हाला नक्कीच भेटला आहे साहेब. ठीक आहे. अली दारूवालांच्या मतावर गोपाळ तिवारींना मतप्रदर्शन करायचंय, त्यांना काही पटलेलं दिसत नाही. गोपाळराव 30 सेकंद आहेत, माफ करा, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. प्रसादजी हे का आपली पाठ ठोकटपून खोटी घेतात? अहो इतकं क्रिस्टल क्लिअर आहे, रशियाकडनं आता का किती देश खरेदीदार आहेत आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पैसा हवा आहे, त्यांच्याकडे अमाप तेल साठा पडू नये, त्यांना शस्त्रास्त्री खपवायचे, शस्त्र खपवायचे, तेल खपवायचंय आणि भारत पहिल्यापासून त्यांच्याकडनं घेत आलेला आहे. उलट मध्यंतरी अमेरिकेची ट्रम्पशी मैत्री करून आपण रशियाला डिस्टर्ब केलंय आणि घरकांना घाटका अशी भूमिका झाली. गोपाळराव, रशिया जर समजा चिडला असता तर अशा स्वस्तात त्यांनी आता आपल्याला इंधन दिलं नसतं. त्यांना द्यायचे, त्यांना पैशाची गरज आहे, त्यांना शस्त्र चांगली गोष्ट झाली आणि खपलं नाही यांना. ते काय फार मोठं अहो त्यांच्याकडे आहेत. किती देश त्यांच्याकडे घेतात सांगा बघू आजच्या भौगोलिक आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये. आमच्या पेट्रोलियम अहो तुम्ही सांगा मला किती देश त्यांच्याकडनं आता या घडीला तेल घेत आहेत. भारत हा एक मोठा त्यांचा ग्राहक आहे आणि तोच घेऊ शकतो. त्यांना पैसे पाहिजे, त्यांच्याकडची वस्तू द्यायची आहे त्यांना. ठीक आहे, अगदी. आणि गोपाळराव, आपल्यालाही हे लक्षात असेल, व्यापाऱ्याला जिथे 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 स्वस्त वस्तू मिळते तो तिथून अधिक पटकन उचलतो माल. पण जाता जाता चर्चेत महत्वाचा मुद्दा आहे तो बलमलकीत सिंग यांच्यासाठी आहे. बलकीत सिंगजी 30 सेकंद आहेत शेवटच्या चर्चेची, आपल्याला सुद्धा देतो. तुम्हाला ज्या मुद्द्यांची उत्तरं हवी होती ती तुम्हाला काँग्रेस प्रवक्त्यांकडून मिळाली की राज्यात इंधन स्वस्त होऊ शकतं याच्या संदर्भात कुठला तरी एक सकारात्मक संकेत मिळाला का? मलकीत सिंगजी, आपण उत्तर देणार आहात. रिपीट करा, मला आवाज जी, नाही. मी आपल्याला असं विचारलं, आपण या संपूर्ण चर्चेमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगत होतात राज्यात इंधन स्वस्त झालं पाहिजे, केंद्राने ते करून दाखवलं, 4 महिन्यापेक्षा जास्त काळ दर नियंत्रित ठेवले. तुम्हाला समाधानकारक उत्तर काँग्रेस प्रवक्त्यांच्या उत्तरात सापडलं का? हमें कोई स्पष्ट उत्तर नहीं मिला है. गोपाल राव तिवारी जी से हम विनती करते हैं कि आपका अधिवेशन चल रहा है, हमारे 20 करोड़ लोगों की जो ट्रांसपोर्ट उद्योग से जुड़े हैं उनकी आवाज अपने वित्त मंत्री के पास, अजीत दादा पवार के पास पहुंचाइए और कोई अधिवेशन में इसके ऊपर अमेंडमेंट लेके आइए कि किसी तरह भी आप जो तेल की कीमतें हैं उनमें कमी लाके कम से कम पड़ोसी राज्यों के समान लाएं. अगर उससे कम लाएंगे तो बहुत बहुत आपको बधाई मिलेगी, बहुत बहुत आपकी सराहना होगी, पूरे देश में बहुत तारीफ होगी महाविकास आघाड़ी की. हम आपके माध्यम से ये संदेश भेजना चाहते हैं कि आप अपनी सरकार के पास हमारा पक्ष रखेंगे और उसका समाधान निकालेंगे और जी, प्रैक्टिकली जनता को राहत देंगे. धन्यवाद या तुमच्या मागणीच्यासाठी. गोपाळराव आणि अली दारूवाला दोघांनाही बोलायचंय, पण मला वेळेची मर्यादा आहे, आपल्या दोघांनाही मला इथेच थांबवावं लागतंय. दरम्यान गोपाळराव, वाहतूकदारांची महाराष्ट्राच्या इंधन दराच्या बाबत असलेली मागणी आपण सरकार दरबारी उचलाल आणि काही दिलासा द्याल अशी अपेक्षा बाळगतो. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. वेळ मर्यादा असल्यानं ही चर्चा इथेच थांबवतो. लक्षवेधीच्या या भागामध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.